या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. चला देवाचं दर्शन घेऊन चांगल्या कार्यात सुरुवात करू. हे दत्त महाराजा, आमच्या कारखान्याची निवडणूक लागली या. दरवेळेस सरपंचाच्याच हातात सत्ता येते या, पण ह्या वेळेस तसं आम्ही करणार नाही. ह्या वेळेस आम्ही उमेदवार बदलणार म्हणजे बदलणार. हीच गोष्ट पण आपल्या सावकाराला सांगितलं पाहिजे, कारण आम्ही ठरवलंय हऱ्या नाऱ्या ठरवीन ना तीच पूर्व दिशा असते. पण ह्या वेळेस सावकाराला चेअरमन करणार म्हणजे करणारच. चला येतो. आईला सावकारच आलं वाटतं. या 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 या. जय बालाजी जय बालाजी. शाला ए नार्या, कशाला मला ते बिल्ली सारखा आडवा चालला? आडवा नाही, तुम्हाला आता चांगलं करणार आहे मी. आडवं कसं राव, आम्ही नेहमी तुमच्याविषयी चांगला विचार करतो. शाला ते हर्या आणि नार्या या सावकाराचा कधी चांगला करत नसतो. पण ह्या वेळेस करणार आहे, तुमच्या डोक्यातच येत नाही तुम्हाला राव. हे गावचं काय कळत नाही, नुसता पैसा पैसा करू नका. पैसा पैसा करून तुमचं नाव चाललंय सगळं. शाला हे घोडा जर घास संग दोस्ती करेल तर त्याचा धंदा चोपट नाही व्हायचा का? मग मी रोकडा नाही म्हणेल तर काय म्हणेल, आणि काय म्हणायचं ते बघ. पण तुम्हाला आता नुसतं याजाने पैसे, जर तर खोऱ्याने पैसे आले तर तुमचं काय बिघडणार आहे? काय बोलते? हा रोकडा खोऱ्याने? अहो आपल्या कारखान्याची निवडणूक लागली या. जय बालाजी जय बालाजी. शाला निवडणूक लागली आणि मालूमच नाही. आणि सरपंचानी मीटिंग वर मीटिंग मीटिंग, रोज अंधारात मीटिंग चालल्या तर तुम्हाला काहीच कळून द्याय नाही ती. जय बालाजी जय बालाजी. शाला हे सरपंच माझ्या जोडीदार असून त्यांनी मला सांगितलं नाही. अहो पण गावातली सोसायटी सरपंचाकडे, हा सरपंच की त्यांच्याकडं, अहो जी नाही ती सगळं त्यांच्याकडं. आता जर चेअरमन झालं ना तुमचं व्हॅल्यू शून्य राहील. पैसा पैसा करून काय करताय? थोडी इज्जत बी नाव बी झालं पाहिजे तुमचं. शाला जय बालाजी जय बालाजी. शाला माझ्याकडे रोकडा घेते, इलेक्शनला उभं राहते. हा. आता कारखान्याचं इलेक्शन आला तरी मला बोलला नाही. म्हणून मी काय म्हणतो या सावकार, आता त्यांच्या विरोधात फॉर्म भरायची हीच येळ आहे या. तुम्ही फॉर्म भरा त्यांच्या विरोधात. तो बरोबर बोलला ना रे. हा शाला आहे ना, त्याला मी चांगला धडा शिकवते. हा इलेक्शनला फॉर्म भरा, तुम्ही निवडून यायची आमची जबाबदारी. आणि अख्ख्या पंचक्रोशीत तालुक्याला माहिती, हाऱ्या नाऱ्या ज्या पार्टीत असत्याल त्या पार्टीचा उदो उदो होतो आणि त्यांचाच गुलाल होतो या. नाऱ्या शाला ते हऱ्याच्या कशाला नाव काढला? ते खंडीच्या वर्णामध्ये सुसू करते. अहो गपास, अहो त्याच्याशिवाय काम होतंय का? हाऱ्या नाऱ्या असल्याशिवाय कुठलं काम कडलं जात नाही. ते चांगला काम करेल ना 100%. मग तू एक कर, हा हऱ्याकडे जा आणि त्याला सांगायचं सरपंचाच्या बाजूला जायचं नाही तुम्ही दोघांनी. रोकडा किती बी देईल मी तुम्हाला, पण तुम्ही त्यांच्या बाजूला जायचं मग नाही. तेच मी म्हणतोय ना, आणि त्याच्या विरोधात आता आपण फिल्डिंग लाव. सगळी मतं आम्ही फोडायचं काम करतोय. तुम्ही फक्त पैशाची तयारी ठेवा. शाला त्यांनी जे मला तिकीट नाही मिळाला मला, हा. तर मी स्वतःचा पॅनल उभा करेल, पण त्या सरपंचला आहे ना मी पाडूनच दाखवेल आता. अहो येळ आली तर आमदार साहेबाकडे जाओ. अहो तुमचं वजन कमी आहे का तालुक्यात? अख्ख्या तालुक्यात पंचक्रोशीत तुमचा पैसा जातोय, म्हणजे तुमचं नाव जात. त्या पैशाबरोबर तुम्हाला नाव इज्जत कमी होल्यावर काय कमी होई नाही काय? खराब बोलला खराब बोलला. मग? नार्या हा तो आज पहिल्यांदा आहे ना आयुष्यामध्ये चांगला बोलला. मग द्या बाबाने करा 500 द्या. शाला बाबाने रोकडा फक्त पाहिजे, रोकडा. पहिला त्या हऱ्याला घेऊन ये, सगळा लोक गोळा कर, माझा फार्मवर दे, मग तुला रोकडा 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 सगळा दे. अहो फुकट होत्यात काय काम? थोडं द्या की पैसे सकाळ सकाळ भावानी. शाला मी सकाळच्या पारी माझ्याकडे रोकडा पण गोळा नाही झालेलं. हे भांडवल जाऊ दे, पण ब्याज पण नाही गोळा झाला. त्यामुळे मी देईल, तो काळजी करू नको. बँकेत जावं लागेल, मला रोकडा काढावं लागेल. बरं चालतंय चालतंय, पण तयारी करायच्या. ह्या वेळेस इलेक्शनला उभा राहायचं आणि कारखान्याचं चेअरमन तुम्हीच व्हायचं. शाला किती रोकडा लागेल? 10-5 लाख तर लागते आणि इथं गावात आणि बाकीकडे वाटावं लागतं. तुम्ही पैशाची तयारी ठेवा, ती बाकीचं आम्ही करतो. हे नाऱ्या शाला, हे 10-5 लाख तर मी असा घालवले. मी 50 लाख काढते, पुरा 50 लाख. वा वा, मग निवडूनच आला. द्या की 500. शाला रोकडा 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 मागते. आता नाही म्हणलेला बोल. बरं असू द्या, जातो मी हऱ्याला सांगतो, तुम्ही तयारी करा. चला येऊ का? जा जा. शाला हे माझा जोडीदार असते सरपंच, आणि इलेक्शन लागला, उभा राहायला लागला तरी मला सांगितलेला नसते. सरपंच आता मी तुला चांगला दाखवते, नाही तुला आडवा झोपवला ना तर नावाचा सावकार नसते. जय बालाजी जय बालाजी. सरपंच हा ये का बोलावलं होतं? अरे तुला तर माहित आहे का नाही, हा. कारखान्याच्या इलेक्शन साठी माझा पॅनल उभा केलाय. बर बर बर, हो ते तर झालं. माझ्या पॅनल मधनं नाना कांबळे, हा. माहिती आहे ना तुला? हो आपल्या गावातलंच की. हा त्याला उभा केलाय, त्याचा फॉर्म बिम सगळं भरलंय. हायला आमचा दिला असता तर काय जमलं नसतं का? कधी तर संधी द्या की राव आम्हाला. द्यायची देऊ. हा काय करा हा माझंच भरा मलाच उभा करा. तुला
यायला तुझ्या गुंटाभर उच जातोय का रे? हा मलाच उभा करा बस 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 तिथं नीट आणि मी काय निवडून यायचं नाही का काय? अरे ही काय मुंगसा चेष्टा तोंडाचा चालली आहे का येऊ. तुला बघू का बस तिथं माणसं येते आणि चांगली वंगाळ आता येड्यावान करतो वैर अरे हे काय विनोद म्हणून बोलवलं नाही मी तुम्हाला हं? सरपंच महत्वाचं आहे ते तुला सांगायसाठी बोलवलं अहो पण मी काय म्हणतोय विरोधक आपलं सावकार अध्यक्ष त्यांना विचारलं नाही तुम्ही डायरेक्टच ते केलाय दिलाय उमेदवार कसं काय सावकारांचं वेगळं आहे सावकारांचं काय विचार आले वाटतं बालाजी जय बालाजी बसा 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 इथं वर बसा बसा की या सावकार सावकार तू बसा मला आहे ना नाऱ्या बिनकामाचा बोलवला. अहो मीटिंग चालली बसा महत्वाची. हो, असं कसं? सावकार. अहो बसून घ्या सावकार घ्या. आयला इला देन बाई हे का दोघं ते गावकरी बी आल्यात सगळीच बोलावली काय चला बसा हे नाऱ्या खुर्ची ती त्यांना नमस्कार नमस्कार. बसा बसा लादेन बाई बसा बसा इथं लादेन बाई लादेन हो, बाई या. बसा. मी इथं या हऱ्यापाशी इकडे इकडे बसा लादेन बाई बसा खुर्चीत राम 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 राम. राम अहो, राम राम बसून घ्या आधी बर काय हर्या काय गोंधळ काढलं काय आता कळलं नाही आमचा काय? कशाचा गोंधळ सरपंच सांगते ते ऐकून ऐका घ्या. बोला सरपंच बरं आहे का आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला बर तरी परत सांगतो की आपल्या कारखान्याचं इलेक्शन लागलेलं आहे बर हा बर आणि माझ्यातर्फे हा मी आपल्या गावातले नाना कांबळे आहेत ना हा त्यांचा अर्ज भरलेला आहे त्यांना उभं केलंय वा वा टाळ्या. टाळ्या टाळ्या तर काय वा, वा. हो का? एक नंबर केलं. कोणी असले तर गावातलाच माणूस आहे ना देऊला निवडून आपण सगळे काय फरक पडतोय काही करून तो माणूस निवडून आला पाहिजे माझा सगळी ताकद लावायची काय? हो काय सावकार बरोबर आहे ना शाला जय बालाजी शाला इलेक्शन आला हा तू उमेदवार पण दिला हा बरोबर आणि सावकारला अजिबात विचारला नाही. प्रत्येक इलेक्शनला माझ्याकडून रोकडा घेते तू निवडून येते आणि शाला या इलेक्शनला मला सांगितलं सुद्धा नाही आणि म्हणे नाना कांबळेला दिला. शाला उमेदवार मला विचारून दिला असता माझा उमेदवार दिला असता तर काय झोळी धोंडा पडला असता का? आईला जय सावकार बालाजी, म्हणतात ते बी हऱ्या बरोबर आहे. सरपंच, बरोबर. तुम्ही सावकारचा सल्ला घ्यायला पाहिजे होता माझ्या मनानं. काय माहितीये का सावकार शेवटी हा तुमचा काय पेशा नाही आहे राजकारण. तुम्ही कसं की बा आपलं नोटाला नोटा कसं वाढतील ह्याचं तुम्ही एक्सपर्ट आहे तुम्ही तेच धंदा करावा असं माझं मत आहे. शाला जय बालाजी फक्त मदत म्हणून तुम्ही राजकारणाला काहीतरी मदत म्हणून मला तुम्ही सतत सल्ला किंवा मार्गदर्शन करता हे मात्र हर्याचं म्हणणं चांगलं काय होतं आहे. सरपंच? हर्याचं म्हणणं काय होतं? आमचं कशाचं 10 गुंठ राहणं आम्हाला हा. हा ह्या वर्षी ऊस गेला तर 4 वर्ष ते खोडवा उगायलाच उशीर लागतो या कशाचं आलंय पण? ए हरिणाऱ्या तुम्ही चुप बसेल का? नाही बसलो ए लादीन बाई, तू चुप बसेल का? मी चूप शाला, असतो पण माझा 200 एकर माझा गन्ना असते शाला माझा उमेदवार नाही देते आणि तू स्वतःच्या मनाने सरपंच घेते आणि म्हणे मी उमेदवार दिला आणि मी गेलेला बरोबर आहे का? हे मला पसंत नाही आलेला. नाही मी काय म्हणतोय हा सगळ्या गावकऱ्यांचं काय म्हणणं येतंय बघा एका गावातनं एकच उमेदवार कुठला तर जाऊ द्या नीटनीटका उग काय होतं 500 फॉर्म पडतात धड कोणच निवडून येत नाही होय ना रे? काय बरं, म्हणाला? ऐका आता गावातल्या तुम्हाला तू काय वाटून उपयोग तू बॅटरी ती नीट करतोय ना तीच बरं आहे बाबा कशाला यात पडतो मी काय सांगतो ऐका सावकार तुम्ही पण ऐका सांभाळ, पुढचं रान आणू. अरे एकर सव्वा एकर जातोय निवडून येणं तर सोपं आहे. 50-60 लाख रुपये अरे लागतात. माझं ऐकून खरंय घेतो का? का आधी मला बोलू दे. बरं बोला की तुम्हीच बोला तर राजकारणामध्ये माझं पूर्ण आयुष्य गेलेलं आहे. गावामध्ये आपण तुम्ही पाहताय जेव्हापासून मी सक्रिय आहे राजकारणात सरपंच या पदावरती आहे बाकीच्या निरनिराळ्या पदावरती माझे माणसं आहेत तर गावामध्ये किती सुधारणा झाली हे तुम्हालाही तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे हा आणि म्हणून हा माझा पेशा आहे किंवा हा माझा मार्ग आहे. तसंच सावकार तुमचा मार्ग आहे तो फक्त पैसे कमवण्याचा आहे आणि समजा एखाद्याला मदत करणे किंवा नाही करणे हे तुम्ही ठरवू शकता. सरपंच. बोला. सावकार जो होतं का नाही हा जबरदस्त उमेदवार होतं माझ्या मनानं. जय बालाजी शाला या लादेन बाईला जे समजला हे सरपंच तू माझा जोडीदार असून तुला समजला नाही. शाला प्रत्येक इलेक्शनला माझ्याकडून रोकडा घेते निवडून येते म्हणे मी राजकारणामध्ये सक्रिय आहे. हो, आपण सरपंच. सक्रिय कुणी केला? शाला मी सक्रिय केला त्याला. ए नार्या तुला शांत बसेल काय तू? अहो पण शाला माझा रोकडा सरपंच केलाय. हे लादेन बाई म्हणतात ती पण योग्य या अहो सावकार सारखी मदत करतात म्हणले अहो बरोबर आहे. तर सावकाराचं काम मी तुम्हाला सांगितलं ना पैसे कमवणे आणि अशी मदत करणे मला तुमचा सपोर्ट आहे का शाला, नाही माझा हे अजिबात- महत्वाचं काम आहे तुमचं. मला हे तुमचा पटलेलाच नसतो. शाला अरे. तुमचा मीटिंग राहू द्या मी तुमच्या विरोधात फॉर्म भरणार आणि माझ्या उमेदवारी जय बालाजी जय अरे बालाजी. अरे
जाऊ द्या. तो कुठं चालला? ए, त्यांना सांभाळतो की अरे नाही? तू बघ, अरे नाऱ्या उभं राहिले तर 4 पैसे खाया येते ना, आपल्याला काय कळतंय का तुला? बर जा बाबा, बर जाऊ द्या काय सरपंच. यांचं? काय मी जाऊ द्या, म्हणतो? असून द्या. या. अरे, हा. तू लक्षात ठेव, ते गेले रुसून ना इलवटणीवर. त्याला कुठं माहित आहे सावकाराचं सरपंचाचं काय असतंय. बरं मी काय म्हणतोय, गावकऱ्यांना बी विश्वासात घ्या, ह्यांचं म्हणणं काय ऐका. आमचं एक म्हणणं काय हा, होतं, बरोबर, तुम्ही बोला. बी काय करायला पाहिजे होतं, सगळ्या गावकऱ्यांना बसून तुम्ही बी फॉर्म भरायला पाहिजे. तुम्ही बी तसं नाही करायला बरं पाहिजे. ठीक आहे, असू द्या. मी काय झालं, तुम्हा लोकांना गृहीत धरलं बाबा हे सर्वजण मला सपोर्ट करणार आहेत. ठीक आहे, माझी चूक झाली. नाही, आम्ही नंतर मानतो तुम्हाला. हा 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 ही हऱ्या आणि नाऱ्याचं काय काम का बोलणं ना चालणं कायच कर म्हणजे माझं काय ऐकू डोकंच द्या. कळलं. त्यांचं काही मध्ये आत्ताच विषय घेऊ नका तुम्ही. आम्ही मी काय प्रचार सांगितलं, प्रमुख असणार आहे. मुख्य जे काम आहे ते तुम्हाला सांगितलं. तेव्हा जर तुम्हाला विश्वासात घेतलं नाही असं तुम्हाला वाटतंय तर त्याबद्दल क्षमा मागतो. पण तुम्ही मला सपोर्ट करणार आम्ही एवढी support- मला गॅरंटी आम्ही आहे. करतो सपोर्ट. हा. तुम्ही गावातलं राजकारण चांगलं बनवलेलं आहे सगळं. बरोबर बरोबर. तर हऱ्या हऱ्या हा. ते सावकार रुसून गेला हा. आणि एकदा संग बसून जर काय सल्ला विचार काय जाऊ द्या, ते काय निवडून येतं का तवा? नादेनबाई 2 मिनिटं ऐका. काम इलेक्शनचं करायला महत्वाचं आहे, उमेदवाराला निवडून आणणं. ते बघा, सावकार का रुसलाय आपण नंतर बघू. रसवा काढा. आणि मी आहे काय ना. म्हणतोय सरपंच, हा, आता हे कारखान्याचं जाऊ द्या, तिकीट दिलंय तुम्ही एक जणाला. आता 2-4 महिन्यावर आपलं गावाचं इलेक्शन आहे, तेव्हा बी ह्यांना द्या की संधी सदस्य तेव्हाच म्हणून. देणार खरं आहे का नाही? अरे तेव्हा एवढे राव- 100% ह्या लोकांना देणार. कार्यकर्ते एवढी पळत्यात त्या हिशोबाने. बरोबर. बरं असू अरे द्या. मी तर म्हणतो सावकाराला सुद्धा दिन मी संधी. नाही, पण जाऊ त्याला द्या. विचारच करत नाही. नाही नाही, ते पैशाच्या जोरावर बरं, बोलतोय. ठीक आहे, चालेल. ऐका सरपंच, आता आम्ही सगळे तुमच्या पाठीमागं, पण गावच्या इलेक्शनच्या वेळेस पण आमच्या तिघापैकी कोणाचं का होईना हो. घेणार, 100% घेणार. माझं हे तुम्हाला आश्वासन आहे. मग तर झालं. सरपंच हा. 3-4 इलेक्शन तुम्ही केलं, एक पोरगा तर गावचं लावलं का कारखान्यात कामाला? ऐकून घ्या. हाय बरोबर, यंदा लावते आणि ह्या वेळेस- सावकारनं तर 6 लावलं. अहो ते व्याज खातय, व्याजाव ऐक चाललंय ना, या. आपण काय आहे माहितीये का, मी जर निवडून आलो आणि मीच जर माणसं लावत बसलो तर पुन्हा बाकीचे लोक काय म्हणणार ते पण की आहे हे खरं. ह्यांचेच माणसं लावताय म्हणून. बरोबर आहे, ते म्हणून मी जरा असं बरं, मागे. ह्यावेळेसचं इलेक्शन ठीक आहे. यावेळेस आपण हो. सगळं तुमच्या बाबतीत लक्षात ठेवू. हा, ग्रामपंचायतचं इलेक्शन येईल त्यावेळेस तुम्हाला एकेकाला उमेदवारी देऊ. नादेशबाईचं पोरगं एक लावा कारखान्यात, माझं एक ओके, पोरगं ओके. लावा. हो. चालेल अहो, चालेल. मला लावा, मी करीन काहीतरी चला, तिथं. चला, चला. खरं आहे का नाही? बरं, करू प्रचार चालू मग. हा? चला. चला, जायचं का? मी येऊ का लगेच? हा, लगेच लगेच लगेच. करा नमस्कार सरपंच, नमस्कार. नमस्कार नाही, चला लोकांना नमस्कार करा म्हणजे ते- बालाजी, जय बालाजी. शाला रोकडा माझ्याकडे. मी तुमच्याकडे आलतो. शाला हे नितीन, तू माझ्याकडे आला होता टायमिंगला. तो बरोबर त्या सरपंचाच्या पार्टीमध्ये जाऊन बसला होता. आता कशाला माझ्याकडे आला? अहो सावकार, अख्खं इलेक्शनला पैसे तुम्ही देताय, सगळं सरपंचाला सगळं करता, पण तुम्हाला विचारायचं काम होतं का नव्हतं? शाला मी तेच म्हणते ना. शाला त्या लादेनबाईला कळला मला उमेदवार द्यायला पाहिजे होता, पण लोक तुम्ही सगळे जण एक झाला आणि त्या सरपंचाच्या अहो, बाजूने काय बोलायला झालं? लागला. तिथं सरपंचाचं मन काढत होत आपल्याला, म्हणजे आपल्याकडं कोण कोण आहे नक्की. मी सावकार, मी पाठिंबा तुम्हालाच देणार आहे. हा, आणि ते नाऱ्याचं काय माहिती का, नाऱ्या तिथं सरपंचाला एक बोलतोय आणि तुम्हाला एक बोलतोय. शाला जय बालाजी, हा, जय नाऱ्या बालाजी. कुठून शाला निघून फिरतोय. शाला माझ्याकडून ते रोकडा खाते. मग? तरी मी म्हणतो की माझ्याकडून रोकडा घेऊन गेले, मला म्हणले तुमची पार्टी उभा करा, आणि शाला ते सरपंचाच्या बाजूला जाऊन बसला. मग ते हरियाणा आहे ना, ते बरोबर मला आहे ना शेंडी लावत असते. शेंडी बरं लावते. झालं. हा, मी म्हणून मी काय करतो, मी फक्त त्यांच्याकडे दाखवत आहे म्हणून, पण मी पाठिंबा द्यायचा ती तुम्हाला शाला देतो. हे नाही, किती बी रोकडा जाऊ दे, पण ते सरपंचाचा उमेदवार आहे ना, ते खाली बसलाच पाहिजे. बसू, तुम्ही नका टेन्शन घेऊ. जय बालाजी, जय बालाजी. किती बी रोकडा जाऊ चालेल, दे. चालेल. जय बालाजी, चला. जय. संगे संगे काय रा अगं, लय महत्वाचं काम आहे. काताडा कुठे? ए अरे ये की काताड या. तुला काय वाज बीस लागतो काय रा? तिथं बसाव बाळा. तुला सांगतो संगी, अख्ख्या गावात शिळ तुकडं फोडती म्हणून ओळखली जाते. काय सांगायचं ए, व्यक्तिमत्व. नीट बोल बर का, मी आता सांगते या. अगं, काय काय ते खरं ते सांगतोय की संगे नाही हा, तरी? हा, खरं काय ते खोटं बिटं सांगतोय. सांगतोय वय लागा. हा? हा? जे काय असेल ना, ते काय काय कशाला आलंय, काय काम आहे ते बोलायचं आणि सुटायचं लगेच. हा, वाच लय करायचं नाही, वाच करायचं लय थोबाड तिकडे करायचं, इकडे तोंड करून बोलायचं का नाही. का मग कशाला आलंय इथं मला माझ्यापाशी? हा, मग हा? तेच माझ्या म्हणतोय. घरात. मी काय म्हणतोय संगे, ते कारखान्याचं इलेक्शन लागलंय, बरोबर आहे का नाही? हा, मग काय त्याचं?
त्याच सांगाय आलंय ते आपल्या शेजारच्या गावात तुझी बहीण नाही का हा मग नीटनीटकी नांदती तुझ्यागत नाही अशी वाच 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 करत नांदत. अरे मुद्द्याव ये मग मुद्द्याव तर काय आहे, ते हाय आपल्या कारखान्याला सभासद बरोबर. हो माझी बहीण आहे की मग. हाय हा मग ते सरपंच आहे का नाही, हा. सरपंच म्हणलं संगीची गाठ घे. कशाला अगं वाद बरं, वाद बोल. करू नका कशाला मोरला हा. ऐकून घेशीला का नाही तर टाकीन वादाडा मग हे बघ नीट ऐकून हे घेशील. बघ, पहिली गोष्ट मला इंटरेस्ट नाही हे तुझ्याशी काडी मात्र इंटरेस्ट नाही तुझ्याशी काय बोलण्यात. मग हा, थांब त्याच्यामुळे ऐकून ना घे. सरपंच काय म्हणलंय त्या संगीकडे जा नासक्या संगीकडे जा, तिला सविस्तर विचार 10-5 रुपये तिच्या बहिणीला देता येत्यान आणि मतदान तेवढं आपल्या पार्टीला करायला लावलं एवढा निरोप आहे फक्त. होय हा बर बर. हा मग ते मी काय तिला सांगत नसती करायला हा. विषय संपला आता निघायचं. मग मार खातान मग मारच खातान 100%. नाही सांगत नाही नीट सरपंचाचा निरोप आहे अयस. म्हणून सविस्तर सांगाय आलोय. सरपंचाचा नाहीतर असू आपण दे सांगणं असं तसं नसतं. हो. एक राटा एक शब्द दुसरा राटा परत 2 शब्द असलं असं आहे की हा. सरपंचाचा शब्द असू दे हा. नाहीतर त्याच्या आज्याचा असू दे हा. मी काय तिला सांगत नसते विषय संपला. हा. ए, अगं सगळ्याला का बाकी तो उमेदवार आहे का नाही तसंच सेटिंग लावायचं चाललंय. हे त्याच्या पाहुण्याला सांगतोय तो त्याच्या पाहुण्याकडून फिल्डिंग लावतोय. हा. कसं तर जिकायचं पडलंय लागलंय कसा तर ठाव ठिकाणा 10-5 हजार तिला होऊन जाते. मग त्याच्यात माझा काय फायदा. तुझा फायदेशीर नाही तर हे अवलाद कोणाच्या उपयोगीच पडत नाही. फायदा लागतो फक्त. विषयच नाही हर्या. विषयच नाही. मग ते मग तुझा सांग. बी काहीतरी 8 का 9 हजाराचा रेट फुटलेला आहे. किती 8-9 हजार रुपये एका उमेदवाराला मिळतात. 500 हजार तुला राहू दे. 10,000च्या पुढे मी 1 रुपया अगोदर बी घेणार नाही नंतर बी घेणार नाही. 10 म्हणजे 10,000 रुपये मला रोख पाहिजे. तू मला सांग संगे तू पावशेराने छटकानी साखर आणून खाती. हा. जर सरपंचाचं काम तुझ्या थ्रू झालं हा. व्यवस्थित नीटनेटकं जर झालं हा गृहित होत तर नाहीच पण गृहित धरून चाल. हक्काने जाचीन की कारखान्यावर पिशव्या घे. मग काय आणि ते म्हातारं माझ्या नुसतं ते ह्यालाच आहे संसारालाच पुरलाय ना त्याला. संसाराला नाही हा. होय का तड्या तुला किती कुपन दिल तिर मला भरपूर देते. दर महिन्याला कुपन असतं. मला काय दिलंय तो आतापर्यंत त्या म्हाताऱ्यानं लागला तुझा सांगाय. नासका स्वभाव नडतोय तुझा. त्याला काय तवा गाव बस चांगलंय पण तू आमच्या गावाला बहुली ना चांगली. हा? नाही लय गहू चवळून लय हा. रं काय काय अशी वळून टाकावी ती असली देखणं दिवा आहे ती नाही, त्या नाही, गावाला असं- भेटलेलं तसं- वळू साडचे साड. असं वाच करत हात वार करत बोलत जाऊ नको. हा. मी एकदा हात जर उचलला ना जनाता टाकल्याशिवाय हात अरे, खाली घेत नाही. तू रंडका माणूस हा. कशाला आलाय पण माझ्या तू दारात बी बोलाय? रंडकीच आहे कुठे दाखव नवरा कुठे कुठे कुठे? कुठे? अरे, माझं लग्न तर झालंय र तुझं ती सुद्धा नाही. अगं लग्न झालं नाही होय. अरे हिचं काय गोळी हुकली काय अरे माझं ऐक, लग्न झालंय तुझं माझं अरे, माझं नवरा आहे, पहिलं- बायको आहे का? अयो कसलं येण्याचं बोला नाही, नाही. वाच 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 करतोय का सविस्तर मुद्द्यासर बोल किंवा बायको तुझी आहे का घरात हा. आणती का अयो अगं मुद्दा कुठलाय कारखान्याचं इलेक्शन लागलंय. माझी बायको मला सोडून गेलेलं 4.5 ते 5 वर्ष झालं. असं माझ्या नाही का? कबारट्यातलाच घातलेली मी उलता पालता घराच्या बाहेर पडलेलो. मग आमचा तोडजोड झाला सोडचिट्टी झाली पद्धतशीरपणे ती जाऊन नांदली. तुझं येतंय 4 दिवस राहतंय कुठलं जातंय मार खातंय वाड्या वगळी नेहत हे वय ग तुझी हिस्ट्री सगळी. हा? झालं? आणि असं हात वार करून आपल्याला बोलायचं नाही. हात सोडवून ठेवीन. हो, हा, चुट, का? कसलं नाही. तुझी काय बायको आणि- बियको होय? आणि सविस्तर- लागला सांगाय. सविस्तर बोलायचं माणूस मुद्देशीर बोलत असतं. इलेक्शन लागलंय कारखान्याचं आपण बायकांवर जातोय ही रांडका ह्याची बायको गेली त्याने ह्याला टाकलं अगे मुद्द्या की अरे आली की मुद्दा मग निघा की आता मग मुद्द्या मग मी माझ्या बहिणीला सांगत नाही इलेक्शन करायला विषय संपला. अगं माझा काहीतरी- माझा जर काय फायदा असेल तर मी तिला सांगेन. अगे तुझा 1000 रुपये फायदा होतोय की कोपनाने की जाऊन ते आणखी साखर मी 10,000 म्हटलं तुला हा. होत असेल तर बोलले तर चालायला लाग. नाही ना मग तुला आता कळन. हा. काय कळलं? नाहीतर तिची बहीण आहे का नाही ही जवानी ज्ञान गेलेला असेल असेल. या हे जवानी मग अरे मग ज्ञान केलेलं तर मग पाहिजेच कशाला तुम्हाला? तिथं जरी गेलो ना आपण हिच्यासारखं असल्या वाच 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 करणार ठोका उडवणार सगळं खराब काय सांगायचं चल आपलं हा, जाऊया. मग निघायचं. हा, दोरीत बोलायचं जायचं, काय मी दोरीत. ठोका उडवत राहायचं तुला बघतो इलेक्शन एवढं होतील सरपंच चल, पडू चल, दे चल. मग मी हाय अरे नाही. अरे तो पडणारच आहे. कळलं तुला? हा, आणि मीच पाडेल जरी तो पडला नाही तरी आला इथं वाच वाच करत तू का उडते तर कशाला यायचंय माझ्या दारात. हा ह्यांना दाखवते आता सगळीचा हिसका काय असतोय ती. अरे मोहम्मद हा बोलो आपण एक काम करूया. हा बोला. सावकाराने 10,000 मतदानचा रेट काढलाय
सावकाराने 10,000चा नाही काढला इकडे ऐका. सरपंचाने 7,000चा काढलाय. नाही नाही सावकार ते तुम्हाला- रोकडा आहे, रोकडा. नाही, ते उलट सांगितलं तुम्हाला. ते ह्यानी सरपंचाने 10,000चा भाव बर काढला ठीक आहे, आणि ह्यानी 7,000चा काढलाय. आपल्याला काय देणं घेणं हो दिल का राजा? हा सरपंच कडनं पैसे घेऊया, ह्याच्याकडनं पैसे घ्यायचं त्याच्याकडनं पैसे घ्यायचं. सावकार कडनं पैसे घ्यायचं. पण जेवण बिवणं कोणाचे आहेत का? आर दोघं पार्टीचा बघा मग बिराणी इंडियन ऑफ दाबा, इंडिया धाबा. इंडियन ऑफ दाबा. अरे बापरे. चिकन, हा. मटन, दारू 90 हा. एक नंबर ऐश करू ऐश. हा मग आणि मतदान काय करायचं माहितीये का? मतदान द्यायचं त्या नाना कांबळ्याला मतदान देऊ. बर नाना कांबळे राहू दे तवर. हा. हरियाणारे आहे का प्रगावचे? हरे असू द्या, ती काय लुच्चे तिकडचे तिकडे इकडचे तिकडे. पण आपण काय करा ह्याचे पैसे त्याचे पैसे. सगळ्या आग लावून टाकतील ते सरकारला लावू बी, द्या. ते सरपंचाला बी. तो काय म्हणला काय माहितीये का? ठेवत नाही ते जे सरपंच आहे. काय म्हणला माहितीये हा. का? तुझं एक पोरग लावतो का आम्हाला, माझं एक पोरग लावतो का आम्हाला, दोन्ही कोण म्हणलं? कोण? सरपंचाने सांगितलं. सरपंचाने 10 वर्ष राजकारण केलं, गावात एक पोरगा लावलं नाही रे. अजून ते सावकार तर लावला होतं 6 पोर. मला म्हणलाय की तो लावतो म्हणलाय. हा मग आपण काय करायचं? सपनात लावलं असेल सपनात. 10,000चा भाव दिलाय त्यांनी, त्याला 10,000चा भाव, त्यालाच मतदान देऊ आपण. त्यांचा काय 5 वर्ष पैसा देत तमाशा देत पैसा देत, असू दे, तमाशा पैसे घ्या देत. की दोघं. ह्याचं 10,000 आणि त्याचं 7,000, 17,000 रुपये झाले की बास, की अजून काय पाहिजे? बर ठीक आणि आहे. परत 90 बियर बर, काय बी काय ऐश, इश्क करा. ऐश, ऐश, मजा हा. करूया, मजा करूया. पण जास्त पिऊ नका भाई तुम्ही. ए! हा, हा. शबाब को शबाब, दारू को शबाब बनाएंगे शबाब. नाही तुम्ही शबाब बनवा, पण फोडू बिडू नका कुठं. हा. इलेक्शन मध्ये काय इलेक्शन मध्ये काय ते हरियाणा बोंबल लगत आम्ही बोंबलणार हाणाऱ्याचं ते सोडून पण आपलं हा. वेगळं, आपल्याला लोक नाव ठेवतात. बर. आई खाली दारू पिली हा. आणि पडली इलेक्शनचं पैसे बर खाऊन. ठीक हा. आहे, एक काम करूया, चला हा, चला आता जाऊ आपण. जाऊया हरियाणाकडे, चल जाऊया. सरपंच बी कुठं गेलं काय माहिती. हो सरपंच, आता सारं गाव हिंडलं आणि तुम्ही इकडे होय. आणि तू आता कशाला आलास माझ्याकडं? भाऊ प्रचार चालू नाही का? अरे त्या दिवशी तर लय तोंड घेऊन त्या सावकाराच्या मागे गेला होतास ना. अहो, ते नाटक नाटक तुम्हाला माहित नाही का हो? माझा विश्वास नाही का तुमचा? अरे त्याच्यामुळेच मला आहे ना, कुणावर विश्वास ठेवा आणि कोणावर नाही. अहो ती दाखवायसाठी होतं मी खरा माणूस तुमचाच आहे या. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? प्रचार चालला व्यवस्थित. अहो जोरात पडलाच म्हणून समजा. चालतंय, सावकाराचा माणूस आहे का नाही, हा. त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. अहो 100% होणार आणि नाना कांबळेच निवडून येणार. गुलाल आपलाच आहे. अरे म्हणून तर मी नेहमी म्हणतो ना, हरियाणाशिवाय मला काळजी नाही आहे, बिलकुल काळजी नाही ते असल्यावर. पण ह्यावेळेस तू जरा मातीच खाल्ली होतीस. नाही नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका हो. हरियाणा ज्या बाजूला असतात ना त्या पार्टीचा विजय असतो. तुम्हाला तर माहिती. माझ्याशी राजकारण करू नको. नाही हो. लय महागात पडेल मग. ना- आणि ती हॉटेलवाल्याला सांगा की राव, ती जेवाय स्वतः द्याय ना दुपारी गेलो तर. बरोबर आहे, कसं देईल? त्याला बी लक्षात आलंय की तू त्या सावकाराचा माणूस आहे. नाही राव, जेवायला. तुम्ही सांगा त्याला तेवढं जेवाय द्यायला. बरं, ठीक आहे, दुपारी सांगतो. माघारी लावलं सांगतो, त्याला. तू जा. जा, मी हो, सांगतो. चालतंय चालतंय. यायला काय या माणसांचं आहे ना, हे हरियाणाऱ्या दोघं शेवटापर्यंत अंत सगळं कळू द्यायचे नाही. सावकाराकडे जातो, तेवढं 10 रुपये मिळलं तर मिळलं. लका सावकार दारातच बसले. राम राम सावकार. शाला जय बालाजी, जय बालाजी. ए हर्या, हा शाला तू माझ्याकडे कशाला आले? अहो सावकार, आता कितीक दिवस राहिले? 2 दिवसावर अहो इलेक्शन आहे या. त्या दिवशी मीटिंग मध्ये त्या सरपंचा जवळ चिटकून बसते. शाला ते नाऱ्या तरी माझ्या बरोबर आला. शाला तू त्याच्यापाशी चिटकून बसला. अहो सावकार, मी निरोप दिलता की नाऱ्यापाशी. मी नाऱ्याला काय म्हणलं, मी जरी सरपंचापाशी इकडं मागं पुढं जरी फिरलो, आपण सावकाराचीच माणसं आहे. आणि तुम्ही सांगा, उद्या जर मी समजा 4 गुरं वाढवायची म्हणलं, मला पैशाची गरज पडली, सरपंच देणार आहे का तुम्ही देणार आहे? शाला मीच देणार आहे. हा, मग अशा वेळेस आम्ही तुम्हाला मदत नाही करायची, मग कोणाला करायची? मग शाला बरोबर बोलते तू. म्हणून? नाऱ्या माझ्याकडून रोकडा घेऊन गेलेला असते. तू सुद्धा रोकडा घेऊन जा. पण आहे ना, इलेक्शन आहे ना, जो मतात झाला हा, पाहिजे. मग तीच म्हणतोय, रोकडा तर घेणारच आम्ही. लोकांचे पैसे वाटावे आम्हाला दोघालाच ठेवा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सांगा, आज तुमचं कार्यकर्तं म्हणून जर 4 लोकात आम्ही प्रचार कराय फिरायचं म्हणलं तर राहीन का आबरू? कसली कपडे झाल्यात राव, हे पॅन्ट असली वाईट, पैसे द्या म्हणजे काय होईल? दुकानात जातो, थोडे कपडे घेतो, टाकाटक. तुम्ही कसं टाकाटक असता? चांगला जीन्स पॅन्ट घे, हा. चांगला शर्ट घे, चांगला. आणि ते घालून आहे ना 4 जोड घेतो म्हणजे Yes. राहिले 2-4 हा. दिवस ना दणकाच. चांगला प्रचार कर. तुम्ही दोघ जण आहे ना, तुम्ही दोघ जण असल्यावर मला काही अजिबात काळजी नसते. काळजीच कर नका. हा. मी जरी त्यांच्यापाशी उभा असलो ना, मी माणूस तुमचाच आहे. हा, जय बालाजी, जय बालाजी. शाला हा. देता ना पैसे का त्या नाऱ्याकडून घेऊ? हे बघ शाला, ते नाऱ्यापासून मी पहिलाच रोकडा दिलेला असते, त्याच्यापासून काही संपला की लगेच माझ्याकडे चालते, जाऊ का सावकार? जय बालाजी, जय बालाजी.
शाला मला वाटला हे नाऱ्या आणि हऱ्या मला म्हणजे मुंडीच्या काटावर टाकेल, पण हे हऱ्या पण आला बरं का माझ्या बाजूने. जय बालाजी. आता आहे ना त्या सरपंचाचा बरोबर आता काटाच बसवते. जय बालाजी जय बालाजी. आईला टेन्शन गेलं, या सावकाराने बंडलच्या बंडल दिल्यात. आता काय करतो, पहिल्या आवडीला आणाय जातो, 10-20 हजार सासऱ्याला बी देतो ना आवडीला घेऊन येतो. आईला पण हे नाऱ्या हरे कुठं गेलाय काय माहिती. नाऱ्या आला का? आला होय, ये बस. सावकाराकडे गेलो तू. हा सावकाराने काय तुला पैसे वाटाय तुझ्याकडे दिलेत का? अरे बंडलच्या बंडल दिल्या, डबाच गज भरला या. लका इलेक्शन असल्या मजाच असते का? मी तर म्हणतो ऐकायला सारखं महिन्याला इलेक्शन यावं. महिन्याला नाही आठवड्यालाच पाहिजे. असं इलेक्शन झालं की असा बाजार भरायचा. अरे तुला सांगतो बंडलच दिली आज सगळं डब्यात ठेवलं. अरे ती सांगायचंच राहिलं. हा. सावकाराकडे गेलो, त्यांना म्हणलं मी सरपंचाचा माणूस हाय असं नुसतं धावतोय. हा अहो पण माणूस तुमचाच आहे. नाऱ्याने तुम्हाला सांगितलं नाही का? ती म्हणला नाही नाऱ्या म्हणला. बरं असू द्या म्हणलं असली फाटकीन तुटकीन कपडे जर घेऊन प्रचार करायचा म्हणल्यावर देत्यान का मत? कोण मत देत आहे तेव्हा? ते काय म्हणलं जाणाऱ्याकडून पैसे घेऊन कपडे आण. तुला सांगतो आता असे कपडे घेतो दिवाळीपर्यंत बिहाच नाही तर मला तेवढं पैसे दे की मग. अरे घरीच ठेवल्यात की त्या डब्यात, तुला माहिती आहे की? हो एकदा 1000 नेतो. काय नाही याच्यात, ते पण लय नेऊ नको. 10 नेतो. आणि वाटायच्यात बाकीचं पैसे. वाटतो की आपणच वाटाय. आणि हो कोणी निवडून येऊ दे, आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं घेणं नाही. आपण नाही. पडतो कार्य करतं. तुला सांगतो दोन्ही पार्ट्याकडून पैसे घ्यायचे आणि मग बघू कोणाला सरपंचाकडून काय द्यायचं. हाणलं का नाही सरपंचाकडून? सरपंच वय हा. 30-35 हजाराला टाकलाय. हो तू काळजीच कोण हार नाही तर निवडून गेल्या कोण कोणाला विचारतो. एवढंच आपल्या सर्वसामान्याची मजा तू असते. मला सांग, आपण एवढं उन्हाळ्या करत हिंडत असतो बरोबर. मग काय? कधी आपल्याला कारखान्यात लावलंय कारखान्या? कधी? सरपंचाने लावलंय का काय? सावकारांना लावलं? अरे अरे कोण लावतो? यांना कोणाचंच काय पडलं नाही म्हणून आता मतदार राजा कशाला म्हणतात. आता येळ आहे ती. अरे तुला सांगतो मतदान ते इलेक्शन लढवणं तर काय सोपं आहे वय. लय पैसा लागतो या. 1.25 एकर जातोय 1.25 एकर. अरे काय त्यातनं फायदा आहे रे? हा नुसतं नावाला वय. आयला डायरेक्टर आलं डायरेक्टर Chairman चाललं. आलं, हा. अरे पैसे कमावतो चेअरमन फक्त. हा. हे डायरेक्टर बॉडी असते ना नुसते विरोध कराय आणि ह्याला आणि त्याला असला ह्याला पाटेवाले जाणार आहेत आणि सगळे. आपलं कार्यकर्त्यात तर काय जेवणावून ह्याच्यावून खुश. जाऊ दे मरू दे. काय झालं तर तुला सांगतो चेअरमन झाल्यावर माझ्या सुट्टीच नसते. कसं चाल. सरपंचाच्या हातात गाव असतं त्या प्रकारे. बरं आणि असू दे. हा? डब्यातलं नाही काय तुला लागतं 5,000 नी परत राहिलेलं वाटायच्यात हीच आपल्याला. आपल्या कार्यकर्त्यांची दिवाळी बरोबर आहे का नाही? बरं जाऊ का नाऱ्या? जा मी बी जातो बघतो. हा. ये मग हो. हो शाला जय बालाजी जय. सावकार जिंकला. अरे वा वा वा, एकदम चांगला बातमी दिला. किती किती मताने जिंकला? 1000 मतांनी आलेत बघा. शाला नितीन एक चांगला बातमी दिला. बरं झाला. ती गुलावणारी ती मिरवणूक करण्यासाठी ते डीजे सांगावं लागेल. ते उमेदवार कुठं असते? ती हऱ्या नाऱ्या सरपंच फार गुलालानी ही झाल्यात, लाल भडक पडल्यात नुसते शाला गुलाला. हरियाणा सरपंच. ए नितीन, हा. जय बालाजी जय बालाजी. शाला कोण निवडून आला? नाना कांबळे. शाला जय बालाजी. ते नाना कांबळे आला आणि मला सांगते की जय बालाजी जय बालाजी. शाला माझा रोकडा गेला, माझा धंदो तो चौपट झाला. शाला ते हऱ्याने नाऱ्याने काहीतरी घोळ घातलेला दिसते. शाला ते नाना कांबळे कसं काय आला बरं? एवढा मी रोकडा दिला, 50 लाख माझा गेला. जय बालाजी जय बालाजी. शाला मी आता बघते ते हऱ्या नाऱ्याला मी सोडणार नाही. जय बालाजी जय बालाजी. आईला हर्या शित बसलाय वय तू. आता ए, उठ की काय त्या नका? ताडी, उठ की. आलो का काय काय इलेक्शनच्या आधीच गुलाल होता. अरे गुलाल म्हणजे पहिल्यापासून राहिलो सरपंचाच्या बाजूने आणि त्यांच्याच विचाराचा माणूस आला निवडून. तुला म्हणत होतो का नाही लागा नाऱ्या मी तुला का मोकळ्यात लागा तिकडे थोड्या जण आणि गुलाल टाकून आलाय. तिला सावकाराने जर बघितलं तर तुडवण बर का निवार. तुडवण म्हणजे काय लागा तिकडेच गेलं पाहिजेत. आता उमेदवार निवडून आलाय की. म्हणजे काय पार्टी बदलतो काय? मी सरपंचाच्याच बाजूचा होतो, रातोरात पैसा दिलता त्यांनी. असं सावकाराचं केलं? कुठं काय घेऊन बसतो. बरं जा काताला घेऊन चल, जा. काताला. मी आलो. जातो. पोरं गोळा यो, करून यो, यो. येतो मी बी. चल. हो हा काय सरपंच एक काम करायचं. हा. हे बघ आता कारखान्याच्या इलेक्शनची मीटिंग झाली. झाले हा हा? बाकीचे लोक आले होते जे राहिलेत का हा. नाही त्यांना गावात सांगायचं काम कर. चालतं सांगतो. जा जा जा. अरे असू द्या. महत्वाचं म्हणजे आहे का नाही, हा माणूस आमचा कार्यकर्ता नाऱ्या त्यानं सगळं आतल्या खणा सांगितल्या सावकाराच्या. त्याच्यामुळं आहे का नाही आपल्याला हा विजय मिळालाय. ए गेला अभिनंदन. पाडल्या सावकाराला. तुम्ही चेअरमन झालाय आता. टेन्शन नाही. मी तुम्हाला म्हणलं ना सावकाराला पाडणार म्हणजे पाडणारच. सावकार आलं वाटतं. मी जातो सरपंच.
चला नार्या नार्या कशाला भागते तू सरपंच जय बालाजी जय बालाजी शाला माझ्या विरोध मध्ये जाऊन निवडून आणते काय ती पण बघते पुढचे उमेदवार कसे निवडून आणते किती बी रोकडा घालवेल पण मी त्याला आडवाच करून टाकेल जय बालाजी जय बालाजी पहिला एकदा तर ते आलो राव निवडून का हो आयला एक नंबर काम झालं अरे लका पोरांनो वाईस कमी गुलाल खेळाला का राहू द्याला का अजून फटाकडे या नाही जायचं या अयो नको लका मला अरे ना अरे बी कुठे गेलाय काय माहिती का सावकार माझ्या माग लागलाय का काय गुलाल खेळतोय लका अरे तो. तू सांगितलेलं लका तिकडून लका उमेदवार घेऊन येतोय अरे आलाय बाबा ती चल बाबा हाणीन मला तू सावकार आलाय अरे चल का चल चल ना रे जय बालाजी जय बालाजी चला नार्या तुम्हा दोघांना मी सोडत नसते हरेला जाऊन भेटते काय माझ्या विरोध पार्टीमध्ये काम करते मी तुम्हाला सोडेल नाही जय बालाजी किती बी रोकडा घालवेल पण त्यांचा मी नादच पुरा करील जय बालाजी ना रे लका उगच लका कपडे घेतली लका सावकाराकडून मोकळ्यात खेळ झालाय चला जय बालाजी हरे नारे मी तुम्हाला सोडणार नाही शाला रोकडा माझा घेते आणि मलाच फसवला माझा रोकडा घेतला जय बालाजी शाला मलाच फसवला मी तुम्हाला सोडणार नाही माझा रोकडा घेते आणि दुसऱ्याला निवडून आणते काय जय बालाजी मी तुम्हाला सोडणार नाही कसा वाटला मला मारल्या टाइमला चांगला फसवला होता बस खाली बस तू उठला ना तर मी मारेला चांगला कसा वाटला चला कसा वाटला शाला बस खाली चांगला तुडवते तुला खाली बस अरे ए भागू नको बस खाली बस चांगला मारते आता तुम्हाला आहे ना खाली बस चांगला तुडवते कसा वाटला सोडेल नाही मार खायचं जय बालाजी लका हर्या ए हर्या बस नाही आलं गेले अरे पण म्या सावकाराला फसवलंय तू का पळतोय अरे ना रे मी बी त्याला फसावलायच की म्हणजे तू बी विरोधातच काम केलंय अरे मतदान देतो म्हणून कपडे घेतल्यात आहेत बाबा ही शर्ट बघितलं कोणी ना दिल्यात ही सावकाराच्याच पैशाचा सगळा खेळ आहे त्याच्या आईला वैतागच झाला अवघड झालो लोकांवर लयच बी नसलोय सावकार लय बी नसलं म्हणजे अरे काय थोडा पैसा गेला वय त्याचा इलेक्शन अरे 60-65 लाखाची बेरीज आहे हो जो काही व्हायला काय कोणाचे बी काम आहेत व्हायला का अवघडच आहे पण इलेक्शन खेळणं बेकार काम आहे बाबा. लोका पण वाटलं नव्हतं लका सरपंचाचाच कार्यकर्ता निवडून येईल म्हणून ना. नव्हतं वाटलं लोका. कारण सावकाराने काही थोडा पैसा वाटला होता काय नुसता पैसा वाटून काय करतो ना रे माणूस की बी लागते रे नाही पण माणुसकी सावकाराला पाहिजे. निवडून देऊच नाही सावकार म्हणजे वरबडून खाणारा माणूस आहे हा म्हणून आधीच गाव खाल्लं आणि पुन्हा कारखाना खाल्ल्यावर काही शेतकरी मारत्यान ना अरे पडायचं कारणच ते झालं कसं होतं माहितीये हा. का तू जर माणसाला वेळोवेळी हा. मदत जर केली हा तर माणसं तुला त्या टायमिंगला उपयोगी पडत असते 100% तू इलेक्शन लागलं म्हणून सावकार गाव भरतय फॉर्म म्हणून जाऊन भरून आलं काय आज खेळ झाला का नाही नाही. दगडन दोंड घेऊन ताणायची वेळ आली मग काय तर हा. का पण सरपंचाचं काम चांगलं या सरपंचाचं काम चांगलंय पार्टी पहिल्या येणारच होती त्याच्यात किती काही कारखान्यात सरपंचाने पोरं लावल्यात लागा मग? सावकाराने काय करतय ह्याला व्याजाने देतय त्याच्याकडून डबल व्हायचं नुसतं बालाजी करतय आणि पैसा ओढतय मग काय? असले माणसं निवडून येत नाहीत कधीच नाही पण जाऊ दे हा. कार्यकर्त्याने आपण तर घेतला हात धुवून पण लका तो शेवटपर्यंत सावकाराच्या बाजूने होता आणि ऐन त्या टायमिंगला इकडं सरपंचाकडे वळालाच कसा खरं सांगू का तुला हा सरपंचाने 2 लाखाची ऑफर दिली त्याच्यामुळं हो रातोरात सगळं मतदान मी फिरवलं लका नाहीतरी हे सावकाराला काय फायदा आहे लय रे मारण लका सावकार लय मारण मारण म्हणजे काय आपल्या हातात आहे काय तवा म्हणेन पैसे वाटलं लोकांनी विरोधात मतदान केलं त्यात माझा काय चुक आहे अरे काय ते एका गावाचं तर ऐकायला हा. 13 गावचं मतदान आहे. 13 गावचं मतदान. एका सावकाराचा 4 गावात वट आहे पण लका सरपंच म्हातारा झालं मग? अरे जोन्या खेळीतलंय अरे ती राजकारणातला किडा आहे किडा सरपंच म्हणजे जो म्हणतं लका हा? ते सगळे रातोरात सरपंचाने मत फिरावले सावकाराचा धुरळाच करून धुरळा टाकला म्हणजे मी तर म्हणतो त्या सावकाराने पॅनलच उभा करायला नव्हता नव्हता पाहिजे पाहिजे. अरे अजून गाव लेवलला काय एकदा बी निवडून आलं नाही आणि 13 गावात कुठं कधी निवडून येतं उमेदवार का? सुद्धा झाला नाही ते हा. कुठं कारखान्याला उभा राहतात वय तवा सावकाराला कसं वाटलं 100 एकर ऊस जातोय हा. त्याच्या जेव्हा अरे ऊस जातोय ती तुझा जातोय बाबा मग काय? तुझी किंमत काय आहे गावात खरंय का नाही खरंय नाही तर हा? काय
पण बरं झालं बाबा सरपंच आलं ना तर सावकाराने अख्खा कारखाना लुबाडला असता हो, शेतकऱ्याला लगा, लगा, आत्महत्या लगा, करायची लगा. वेळ आली असती. सार सावकारांनी त्या कारखान्याचा पैसा आहे ना व्याजाने लावला असता 100% आणि लावला व्याजाने असता. सगळा कारखान्यावर आधीच किती कर्ज होऊन बसलंय. काय कर्ज व्हायचे कारण आहे रे? मग काय कसं तर. कर्ज होतंय त्या डायरेक्टर बॉडीलाच माहिती आणि त्या चेअरमनलाच माहिती. अरे कधी प्रॉफिट मध्ये आहे कारखाना सांग जावा की? तवाला का घाट्यातच अरे दाव गाठ्यात नाही कोट्यवधी रुपयाचं कर्ज आहे कारखान्यावर कोट्याच्या पुढंच. हा काय लगा कुठं हिशोबाने हे गणित जुळवायचं ना. गणित पण नाही सर्व शेतकऱ्या सामान्य शेतकऱ्याचा इथं धिंगाणा होतोय ना मग सगळा. काय ला काय एवढं राबायचं तुला सांगतो. एवढं पाऊस काळ आला पिकं जात्यात ऊसावच काहीतरी ला का अपेक्षा असते मग काय शेतकऱ्याची. ती 1.5 वर्षात एकदा पीक जातंय त्याचा चुतडा करून ठेवत्यात. हाय का ला काय एक काय त्याला भाव आहे का काय लगा दुसरं कारखाना किती भाव देतात लय भाव देतात लगा. 500 वाढूनच देतात लका हे काट्यात हाणत्यात कशात बी हाणत्यात लका शेतकऱ्याचाच लका सगळा तोटा. सगळी खाणारीच मंडळी आहे. आता सरपंचाचा आलाय माणूस तर ह्यांची बॉडी बी सरपंचाचीच लागन मला वाटतंय. पण आपलं नीटनेटकं करावं. म्हातारा देतो व्हायचं लक्ष नाही म्हाताऱ्याचं लक्ष असतं. म्हणून तर आपण त्याच्याकडे फिरतोय ना. आपले काय रे आपलं मतदान म्हणजे किती तुझं 10 गुंठे माझं 10 गुंठे त्याच्यावर आपण सभासद झालो. मग काय तर. बरं जाऊ साखर आणाय चालतंय, कारखान्यावर चल. तू कमी पैशात ती नाही आलं मिळते. बरं. तू चल. आता आठवडाभर काय त्या तोंड सावकाराला तोंड दाखवू नको मारण बरं का माहिती. लय लका पेसळलं ते लका मोकळ्यात कुटाणा झालाय.